स्वामी समर्थ. माझे यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार. आज गुरुचरित्र पारायण आणि अखंड जपनाम सप्ताहाचा तिसरा दिवस आहे. तर आज कोणता याग आहे ही आपण केंद्र प्रतिनिधी सौ आशाताई ऐरे यांच्याकडनं जाणून घेऊ. स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई. आज आपला अखंड जपनाम सप्ताह गुरुचरित्र पारायणचा तिसरा दिवस आहे. हो, मग आज कोणता याग आहे? आज चंडी याग आहे ताई. हो का? सुंदर याग आहे आजचा. हो, मग चंडी यागाची काय काय तयारी केलेली तुम्ही ते मला सविस्तर सांगा. आणि तुम्हाला मदतीला पण कोण होतं त्यांचे नावं पण सांगा. चंडी यागाला मदतीला तेवढ्या बसलेल्या माता आहेत. बच्चा माता घरी गेल्या आणि बऱ्याच मातांनी सामान पण आणून दिलं. त्या घरी गेलेल्या आहेत, पण या माता मदत करू लागत होत्या. इथं जरी काही माता नसतील, बाहेर मदत करू लागत आहे. चंडी यागाला हे बघा अशी विडे लागतात. 21 विडे तयार केले गेले, ठेवलं गेलं सगळं. आणि त्याच्यावर बघा सगळं. आता याच्यात अजून ऊसाचे तुकडे ठेवायचे बाकी आहेत. डाळिंबाचे दाणे आईसाहेबांचे आवडते. आणि प्रत्येक 1 ते 13 अध्याय हे विडे दिले जातील. तंत्रोक्त देवी सुक्तला, रात्री सुक्तला, प्रत्येक याला 21 विडे आहेत. यजमान जो बसेल ते देईल. आणि यजमान जी पत्नी आहे त्यांच्याकडे हा पायस असतो बघा. हा दुधात शिजवलेला आहे. याच्यात साखर टाकली, आम्ही तीळ टाकली, पांढरी मोहरी, तूप आणि अशा पद्धतीचा हा पायस तयार झालेला आहे. यजमान जोडपे आता ते बसलेत ना, त्यांच्या पत्नी हे टाकतील. आणि मग प्रत्येक याला हा विडा दिला जाईल. मग यजमान जोडपे विडा टाकेल. खूप सुंदर याग आहे आजचा. ताई, यागाचे महत्व पण सांगा ना. चंडी याग केल्याने काय होते त्याचे महत्व? आपण जर घरी करायचं म्हटलं ना, आजकाल मी कोणाविषयी बोलणार नाही, पण आपण घरी कोणाला बोलून जर केलं तर कधी कधी 50,000 रुपये मागतात, कोणी 20,000 रुपये मागतात. इथं आपले स्वामी, आपल्या गुरुमाऊली म्हणजे आपल्या स्वामी माऊली आहेत, त्यांनी अशी सेवा उपलब्ध करून दिली की आपले सेवेकरी सगळी सेवा करतात. सगळं वाचून आपल्या याच्यात दुर्गा सप्तशतीमध्ये सगळी माहिती दिली आणि त्या पद्धतीने हा याग केला जातो. त्याचे उपयोग अशा आहेत आपल्याला सेवेकऱ्यांना. आणि बाकीची एक पण नसतील, मी तर म्हणते सगळ्या आत्म्यांसाठी ही सेवा अशी आहे की आपल्याला जे पितृदोष असतील ते कमी होतील. ज्यांच्या घरात मुलामुलींचे लग्न होत नसतील ते लग्न लवकर होतात, किंवा झालेले लग्न मोडून जातात आजकाल. तर ही सेवा जर केली तर ते टिकून राहतात. सुख समृद्धी शांती लागते. जी लक्ष्मी आलेली असते ती चिरकाल टिकून राहते. हे खूप सारे फायदे चंडी, कारण चंडी म्हणजे आपली आई आणि आईची सेवा म्हणजे आपल्या जीवनात तिला प्रथम प्राधान्य दिलं जातं. त्याच्यामुळे खूप असे फायदे होतात. म्हणून मी सगळ्या सेवेकऱ्यांना काल पण माहिती दिली की प्रत्येक यागामागे काहीतरी कारण आहे, काहीतरी महत्व आहे, काहीतरी फायदे आहेत. आणि आज माझी विनंती आहे, प्रत्येकाने हा ताईंनी बनवलेला व्हिडिओ बघा आणि चंडी यागाला हजेरी लावा आणि आपले प्रश्न सोडून घ्या. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई.